नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर ट्रान्सलेटर या विद्यार्थ्यांसाठी आता महत्त्वाची सूचना. बॉम्बे हायकोर्टनी आपल्यासमोर हे एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. ज्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी सिलेक्टेड लोक जे आहेत त्यांची ही यादी आहे आणि ज्यांना रिजेक्ट केलं आहे त्यांचा कॉज का बरं रिजेक्ट केलेला आहे तो रिमार्क. कोणी त्यांचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लँग्वेजमध्ये पाहिजे होतं. प्रत्येक वेळेस मी यूट्यूबवरती व्हिडिओज दिलेला आहे आणि त्यामध्ये क्वालिफिकेशन काय पाहिजे हे सांगितलेलं आहे. तरी इतर विद्यार्थ्यांनी ज्यांनी कोणतंही ग्रॅज्युएशन केलं आहे इंग्लिश किंवा मराठीमध्ये BA किंवा MA असं क्वालिफिकेशन होतं आणि तरी तुम्ही फॉर्म फिल केला आहे तर त्यांचं रिजेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांचं पेमेंट पोहोचलं नाही आहे त्यांचं रिजेक्शन झालं आहे. ओके, रिजेक्टेड स्टुडंट्स पुढच्या वेळेस आपण फॉर्म भरताना खात्री करू की बाबा आपण क्वालिफाईड आहोत की नाही. बट जे आता बोलवले गेले आहेत परीक्षेसाठी तर ती परीक्षा देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आधी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता बघा, आपण पात्र झालेलो आहोत त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे. खूप मोठे टप्पे आहेत हे. याच्यामध्ये जर चुकी झाली तर यापेक्षा म्हणजे मूर्खपणा काही नसणार आहे जर चांगल्या शब्दात जर तुम्हाला सांगायचं तर. म्हणून व्हिडिओ नीट ऐका, चुकी काहीच करू नका. या डेटला कोणत्या मार्गाने आपल्याला पाठवायचं आहे, काय पाठवायचं आहे, एक कागद घ्या किंवा एक डायरी घ्या, त्यावरती चेकलिस्ट बनवून घ्या आणि नीट ऐका मी काय सांगते. हे बघा, ही तुमचीच ॲडव्हर्टिजमेंट आहे, त्याच्या रेफरन्सवरनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, महत्त्वाचे मुद्दे. कॅन्डिडेट्स मेन्शन्ड इन द एनक्लोज्ड लिस्ट, या लिस्टमध्येच तुमची नावं दिलेली आहेत, आर हिअर बाय डायरेक्टेड टू सबमिट द सेल्फ अटेस्टेड महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे काय, तुमचं तुम्ही प्रत्येक जे आता मी डॉक्युमेंट सांगणारे खालचे त्यावर तुम्ही साईन करायची आहे. तुम्ही स्वतः सेल्फ अटेस्ट करायचं आहे. फोटोकॉपीज ऑफ, फोटोकॉपी म्हणजे आपल्याला याच्या झेरॉक्स हा शब्द तसा चुकीचा आहे बट आपण नॉर्मली म्हणतो झेरॉक्स म्हणजेच फोटोकॉपी, ही द्यायची आहे तुम्हाला, ओरिजिनल द्यायचं नाही आहे. ऑफ बिलो मेन्शन डॉक्युमेंट फॉर द पर्पज ऑफ व्हेरिफिकेशन, सगळ्या गोष्टींची आपल्याला फोटोकॉपी द्यायची आहे. आणि कशी द्यायची आहे, कधीपर्यंत द्यायची आहे, ऑन ऑर बिफोर 7 एप्रिल 2026 टू द फॉलोइंग ॲड्रेस. काय महत्त्वाचं आहे, सेल्फ अटेस्टेड पाहिजे आहे, फोटोकॉपी पाहिजे आहे आणि या तारखेला किंवा या तारखेच्या आधी तुमचे डॉक्युमेंट गेलेले पाहिजे. 7 तारखेला म्हणजे 7 एप्रिलच्या नंतर जर तुमचे डॉक्युमेंट गेले तर बघा एवढा मोठा टप्पा जो आहे आपण परीक्षा देण्यास अपात्र ठरणार आहोत. म्हणून प्लीज व्हिडिओ ऐकल्यानंतर लवकरात लवकर पाठवायला सुरुवात करा. ॲड्रेस काय आहे नीट लिहायचा, या ॲड्रेसवरती तुम्हाला पोस्ट करायचं आहे. मग पुढे आहे सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ डॉक्युमेंट सबमिटेड बाय एनी मेथड. ही वाली जी लाईन आहे ती खूप महत्त्वाची आहे. बाय एनी मेथड अदर दॅन स्पीड पोस्ट और रिसीव्ड आफ्टर स्पेसिफाईड डेट विल नॉट बी कन्सिडर्ड. म्हणजे काय, आपण DTDC किंवा पोस्ट ऑफिसमध्येच कोणतं पण रजिस्टर्ड पोस्ट, नॉर्मल पोस्ट, हे कोणतेच पोस्ट किंवा अदर दॅन स्पीड पोस्ट काहीच चालणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला स्पीड पोस्टनी पाठवायचे आहेत डॉक्युमेंट्स. म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आणि तिथे स्पीड पोस्ट, DTDC नाही, अजून काय दुसऱ्या गोष्टी असतात, VRL वगैरे, बाकी काहीच करायचं नाही. फक्त आणि फक्त इंडियन पोस्ट, आपलं इंडिया पोस्ट जे आहे तिथे जाऊन स्पीड पोस्ट करायचं आहे. पहिला मुद्दा हा. आणि जे 7 तारखेनंतर आम्हाला फोटोकॉपीज आलेल्या आहेत त्यांना आम्ही घेणार नाही. हे 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आता महत्त्वाचं काय लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेली आहे. प्रिंटआउट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ रजिस्ट्रेशन नंबर. म्हणजे समजा तुमचं नाव आहे प्रीती, तर प्रीती वाघमारे काहीही, फॉर एक्झाम्पल प्रीती अशोक वाघमारे तुमचं नाव आहे, या नावासोबत हा जो रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुम्ही जी फॉर्म भरला होता, ॲप्लिकेशन जो केलं होतं त्याची प्रिंटआउट तुम्हाला पाठवायची आहे. तुमच्या नावासोबत हा रजिस्ट्रेशन नंबर तिथे ठळकपणे दिसायला पाहिजे. मग सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ,
मग आता या डेट ऑफ बर्थ म्हणजे तुम्ही ह्याच तारखेचा तुमचा जन्म आहे हे डेट ऑफ बर्थ दाखवण्याचं प्रूफ जे आहे ते एकतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट 10वीचं 12वीचं किंवा ग्रॅज्युएशनचं ह्या कोणत्याही सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ दिसून जाते ती द्यायची, किंवा बर्थ सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी और बोर्ड सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड. ओके, सगळ्यात पहिला आहे आपल्याला आपली ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यायची आहे त्यांना, मग डेट ऑफ बर्थचा प्रूफ द्यायचा आहे. आता इथे बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे, थोडा मोठा आहे, काय आहे समजून घ्या. मार्कशीट्स अँड पासिंग सर्टिफिकेट ऑफ ऑल एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स म्हणजे तुम्ही त्या फॉर्ममध्ये 10वी भरला आहे, त्यानंतर 12वी भरला आहे, समजा तुम्ही त्यानंतर ग्रॅज्युएशन भरलं असेल तर ते पण द्यावं लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही भरलं असेल तर तेही द्यावं लागेल. त्याच्यासोबतच समजा तुम्ही एक्स्ट्रा काहीही लिहिलं असेल LLB वगैरे जे आपल्याला एक एक बॉक्स ॲड करत जायचा होता ना एज्युकेशनल क्वालिफिकेशन्सचा, ते तुम्ही जेवढे लिहिलेले आहेत त्या फॉर्ममध्ये त्या सगळ्यांचे तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहेत. मग काय त्यामध्ये डिग्री इन लँग्वेज ॲज मेन्शन्ड इन देअर ऑनलाईन ॲप्लिकेशन, तुम्ही इंग्लिशमध्ये केलेलं आहे BA किंवा MA, मराठीमध्ये केलेलं आहे ते तुम्हाला एक्झॅक्ट द्यावं लागेल. YCMOUचं असू द्या किंवा तुमच्या कोणत्याही रेग्युलर कॉलेजचं असू द्या, पण ते आपल्याला सर्टिफिकेट द्यायचं आहे. काय काय 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एक्सेट्रा. वेअर द मार्कशीट रिफ्लेक्ट्स ग्रेड्स लाईक CGPA instead of marks, candidates are required to provide a documentary proof obtained from the respective institution, university. काय कन्वर्जन सर्टिफिकेट म्हटलं होतं मी तुम्हाला, जर CGPA असेल, फॉर्म भरताना म्हटलं होतं जर CGPA असेल तर त्याचं कन्वर्जन सर्टिफिकेट एक तर कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमधलं लागतं, ते आता तुम्हाला इथे पाठवायचं आहे. म्हणजे या मार्कशीट्समध्ये जर तुम्हाला ग्रेड्स दिलेले असतील तर त्याला कन्वर्जन करून काय पर्सेंटेज आहेत हे कन्वर्जन सर्टिफिकेट पण द्यायचं आहे. म्हणजे इथे तसं बघितलं तर 10वी 12वी ग्रॅज्युएशन जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं ते प्लस कन्वर्जन सर्टिफिकेट असे आपल्याला 6 डॉक्युमेंट्स लागत आहेत. 6 कसं म्हणते मी, ग्रॅज्युएशन आणि त्याची मार्कशीट आणि त्याचं कन्वर्जन, पोस्ट ग्रॅज्युएशन त्याची मार्कशीट आणि कन्वर्जन. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन नसेल तर मग त्याची काही काळजी नाही. ओके, पुढे अ सर्टिफिकेट ऑफ कम्प्युटर प्रोफिशियन्सी म्हणजे तिथे दिलं होतं आपल्याला MSCIT झालं आहे का तुमचं, ते MSCIT तुमचं खरंच झालं आहे, तिथे तुम्ही ओके केलं आहे किंवा नंबर टाकलेला आहे, त्याचं तुम्हाला ओरिजिनल फोटोकॉपीचं सर्टिफिकेट पाहिजे आहे इथे. त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट रिगार्डिंग, हे कंपल्सरी आहे का नाही. जर तुमचं ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशनमध्ये कुठेतरी काम झालेलं असेल, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ते द्यायचं आहे, बट हे कंपल्सरी असं नाही आहे. हे बघा, इफ एनी असेल तर द्या. त्यानंतर सर्टिफिकेट कोणतं, कास्ट सर्टिफिकेट फ्रॉम सच अथॉरिटी ॲज प्रिस्क्राईब्ड बाय गव्हर्नमेंट वेअरएव्हर ॲप्लिकेबल. जर तुम्ही तिथे SC ST OBC असं काही टाकलं असेल आणि तुम्ही त्या ग्रुपचे असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल, अनलेस अँड अंटिल तुम्ही तिथे टाकलं असेल तर. जनरल असाल तर याची गरज नाही आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी फ्रॉम द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे आपले 2 डोमिसाईल असतात बघा, एक नॅशनलचं असतं आणि एक महाराष्ट्राचं असतं. तर महाराष्ट्रवालं आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट रहिवासी ते द्यायचं आहे. त्यानंतर वेअर द कॅन्डिडेट्स नेम्स चेंज, म्हणजे आता हे सगळ्यांना नाही आहे ज्यांची नावं चेंज झालेले आहेत, समजा ज्यांनी केलं आहे स्वतःहून चेंज किंवा ज्यांचे लग्न झालेले आहेत, मोस्ट इम्पॉर्टंटली ज्या फिमेल आहेत त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वेअर द कॅन्डिडेट्स नेम इज चेंज्ड ऑफ कॉपी ऑफ गव्हर्नमेंट गॅझेट किंवा मॅरिट सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी, हे त्यांना तुम्हाला द्यावं लागेल की बाबा माझं 10वीमध्ये नाव हे होतं, लग्नानंतर माझं नाव चेंज झालेलं आहे. पुढे सेल्फ डिक्लरेशन रिगार्डिंग स्मॉल फॅमिली इन प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅट, म्हणजे आम्ही जे तुम्हाला मी सांगितलं होतं कायदा 2001 नंतर 2005 नंतर तुमच्या घरी 2पेक्षा जास्त मुलं चालत नाही, आणि जर तुम्ही स्मॉल फॅमिलीचे असाल तर त्याचं त्यांनी स्वतः दिलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये. हा फॉर्म A आहे, तो फक्त आपल्याला फिल करून, म्हणजे फिल कोणता FILL फिल करून द्यायचा आहे. ओके,
हे महत्त्वाचं आहे, आता लक्षात घ्या. कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायचं आहे त्यांना, इशूड बाय 2 रिस्पेक्टेबल पर्सन्स. जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला 2 रिस्पेक्टेबल पर्सन्सची मी नावं लिहायला लावली होती. मग ते प्रोफेसर असू द्या किंवा प्रिन्सिपल असू द्या किंवा PSI असू द्या, IAS असू द्या, तुमच्या गावातले तहसीलदार, तलाठी, सगळे हे सांगितले होते मी तुम्हाला. तुम्ही ज्यांची गुणाची नावं लिहिलेली आहेत त्या 2 एमिनंट पर्सनॅलिटीजचं त्या नोटिफिकेशनमध्येच, हे बघा, फॉर्म B जो आहे त्यावरतीच त्यांनी फॉर्म Bमध्ये दिलेलं आहे. नाव द्यायचं आहे त्यांचं, XYZ नाव, त्यांचं प्रोफेशन काय, त्यांचा पत्ता काय, खाली त्यांची सही आणि शिक्का, त्याच्या बाजूलाच अजून दुसऱ्या एमिनंट पर्सनॅलिटीचं नाव, त्यांची पोझिशन काय आहे, ॲड्रेस आणि शिक्का, हे द्यायचं आहे तुम्हाला. याची झेरॉक्स काढून त्यांना द्यायची आहे. ओके. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इशूड बाय गव्हर्नमेंट ऑफिस म्हणजे काय, जर तुम्ही ऑलरेडी कुठेतरी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करत आहात, मग ती कोणतंही गव्हर्नमेंट असू द्या, तुम्ही क्लर्क आहात कुठेतरी, काहीही आहात, तर तुम्ही तिथलं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं आहे. हे कुणासाठी आहे, फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी, प्रायव्हेट एम्प्लॉईजसाठी नाही आहे. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा ती फीज भरली होती बॉम्बे हायकोर्टमध्ये हा फॉर्म भरत असताना 300 रुपयाची, त्या पेमेंटची पण स्लिप तुम्हाला इथे अटॅच करायची आहे. म्हणजे पूर्ण मिळून हे 12 मुद्दे आहेत. हे सगळे आपल्याला एकत्र फोटोकॉपी करून म्हणजे झेरॉक्स करून एकत्र ठेवायचे आहेत. आणि द क्लोज्ड एन्व्हलप कंटेनिंग द अफोरसेड म्हणजे वरती 12 दिलेले डॉक्युमेंट्स बी सुपरस्क्राईब्ड ॲज, म्हणजे सुपरस्क्राईब्ड म्हणजे काय, त्या एन्व्हलपवरती हे लिहिलेलं पाहिजे. तुम्ही हे सगळे कागद एन्व्हलपमध्ये टाकले, एन्व्हलप सील पॅक केलं आणि त्यावर लिहिलं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर. हे जशाला तसं लिहायचं आहे आणि हा पत्ता टाकायचा आहे. पत्ता नीट बघून टाका, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा पत्ता. फक्त आणि फक्त स्पीड पोस्टनी द्यायचं आहे आपल्याला. प्रायव्हेट डिलेव्हरी इथे करायची नाही आहे, स्वतः तिथे जाऊन हजर राहायची गरज नाही आहे. 7 तारखेच्या आधीच जायला पाहिजे. आता विचार करा, आज रामनवमी आहे, तर आज सुट्टी असणार आहे, शनिवार रविवारची सुट्टी असणार आहे, आपल्याकडे वेळ बराच कमी आहे. 7 तारखेपर्यंत जायला पाहिजे, असं तुम्ही नियोजन करून ठेवा. काहीही डाऊट असतील ज्युनियर ट्रान्सलेटर या परीक्षेबाबत किंवा या पूर्ण प्रक्रियेबाबत, तर आपली पूर्ण फुल फ्लेजेड बॅच पण आहे. बॅच नसेल घ्यायची तरी काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो मी फोन नंबर देत आहे त्यावरती कॉल करू शकता. पण आता आपण पात्र झालेलो आहोत, तर प्लीज हयगय करू नका. हे सगळे विद्यार्थी ज्यांची नावं इथे दिलेली आहेत त्यांनी लवकरात लवकर हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते द्यायला सुरुवात करा. ओके, थँक्यू सो मच.